प्रश्न 10% आरक्षण स्वीकारलं नाही म्हणून शिंदे, फडणवीस, अजित पवार यांनी माझ्यावर डूक धरला, दात धरला असं त्यांचं म्हणणं. नाही, असं दात डूक वगैरे धरायचा काही प्रश्न येत नाही. काही लोकांमध्ये गैरसमज झाले, मी वारंवार सांगतोय. परंतु हे टिकणारं आरक्षण कसं द्यायचं हा प्रयत्न एकनाथ शिंदे साहेबांनी केलेला आहे. म्हणून त्याच्यासोबत डूक धरणे वगैरे असे गैरसमज कृपया मनात आणू नका. काल बिना नंबरची एक इनोवा आली होती गावामध्ये, 10 जणांचे नंबर घेऊन गेले, असं सुद्धा आरोप. पकडली पाहिजे होती ना, पोलिस स्वाधीन केली पाहिजे होती. आपल्याला ज्याच्यावर शंका येते ना ती गाडी पकडून पोलिस ताब्यात घेतली पाहिजे होती. पोलिसांनी चौकशी केली असती ना. आता गाडी निघून गेली, आता आली कधी गेली कधी याचं सीसीटीव्ही फुटेज असेल त्या भागातलं, निश्चित पोलिसांकडे त्याची माहिती असेल. म्हणून त्याची चौकशी झाली पाहिजे आणि ज्याची कोणाची असेल त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे. जर त्या या हेतूने आले असेल तर निश्चित त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे, हे आमची सुद्धा मागणी आहे. त्यांच्या विरोधात जी कालपासून पत्रकार परिषद घेतली, बावस्कर असेल किंवा ती महिला असेल, ती सर्व फडणवीस म्हणजे अप्रत्यक्षरित्या सरकारनं अशा प्रकारची ती माणसं उभा केली आहेत. म्हणजे हा सरकारचा ट्रॅप आहे असं धनंजय पाटील स्पष्ट बोलत आहेत. नाही, आम्ही असे ट्रॅप वगैरे लावायच्या भानगडीत पडत नाही. आम्हाला त्यांच्या अंतर्गत गोष्टीमध्ये काही घेणे देणं नाही. आम्ही त्या कोणी काय बोलावं, कोणी काय प्रेस घ्यावी याच्याशी आमच्या सरकारचा काहीही संबंध नाही. त्यांनी आरोप एकमेकावर जे करतायत त्यांचं आणि सरकारने फूस लावलं, ट्रॅप केलं, हे अत्यंत चुकीचं आहे. हे असे भूमिका कधीही एकनाथ शिंदे साहेब घेणार नाही हे अख्खा समाजाला माहिती आहे. म्हणून त्यांच्यावर विश्वास ठेवा. तुम्ही आरोप लावण्यापूर्वी त्यांच्यावर विश्वास ठेवा. हे छोट्या गोष्टी, हे ट्रॅप लावणे, हे करणे, एकमेकावर प्रेस घेणे, एकमेकाला चिखलफेक करणे, याच्याने मिळणार काय? समाजामध्ये दुहीच माजेल आणि दुही माजू नये हे सरकारची सुद्धा भूमिका आहे. म्हणून असे ट्रॅप वगैरे लावायचं काम आम्ही वातावरण बनतंय किंवा ते चिघळवलं जातंय, तर याच्यामध्ये खरंच तुम्हाला असं वाटतं का की खरंच यामागे काही आहे? हे बघा, आता बोलणं धाडसाचं ठरेल. आजच्या घडीला कुणावरही आरोप करणं थोडंसं धाडसाच ठरेल. मग त्याचा गैरसमज, अर्थाचा अनर्थ काढला जाईल. म्हणून मला वाटतं याच्यावर आता कोणतंही भाष्य करणं उचित नाही. पण सरकार आपापल्या पद्धतीने त्याची निश्चितच इन्क्वायरी करेल आणि याच्या मागे जो कोणी असेल तो उघडपणे सर्व समाजासमोर येईल. दिशा बदलत चालली असं तुम्ही म्हटलंय, कोणत्या दिशेने चाललंय? नाही, आता हे जरांगे पाटील आता सागर बंगल्यावर जात आहे असं तुमच्या माध्यमातून कळलं. आवश्यकता नाही. तुम्ही फोन उचला, शिंदे साहेबांना काय झालं ते विचारून घ्या तुम्ही, किंवा त्यांना सांगा, ते तुम्हाला फोन करतील. आताच्या घडीला असं आरोप प्रत्यारोपाचा हा वेळ नाहीये. समाज तुमच्याकडे आशेने पाहतोय. त्यावेळेला त्या आंदोलनाची दिशा बदलता कामा नये. आंदोलन हे आपल्या आरक्षणाचं आहे, हा राजकारणाचा आखाडा नाही. म्हणून त्या पद्धतीनेच आपलं आंदोलन गेलं पाहिजे. एकांनी पत्रकार परिषद घेतली, त्याला यांनी उत्तर दिलं, त्यांनी त्याला उत्तर दिलं. त्यामुळे आंदोलनाची दिशा बदलते असं माझं वैयक्तिक मत आहे. म्हणून आपण ज्या भूमिकेवर पहिल्यापासून आहात त्या भूमिकेला कुठेतरी छेद दिल्याचा प्रयत्न होतो. म्हणून असं होऊ नये अशी आमची प्रामाणिक इच्छा आहे.